सरकारनं गॅस तुटवड्याचं वास्तव जनतेला सांगावं. गॅसच्या तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा. सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांकडे मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आवाहनानंतरही पुणेकरांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याची मुख्यमंत्र्यांची पुण्यात माहिती. इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतील आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद. खबरदारी म्हणून दुबई हवाई वाहतूक प्राधिकरणाचा निर्णय. हल्ल्यापूर्वी इराणनं दिला होता दुबईला इशारा. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्यानं डोनाल्ड ट्रम्प चिंतित. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू. ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन. युद्धाचा आज 17वा दिवस. इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र आणि 3600 ड्रोन हल्ले केल्याचा इराणचा दावा. एलपीजी गॅस घेऊन निघालेली दोन्ही जहाजं भारताच्या दिशेनं. शिवालिक जहाज गुजरातला दुपारी 2 वाजता पोहोचणार. शिवसेना नेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी. कापून टाकू आणि ठोकून काढू अशा शब्दात धमक्या. सलग 4 दिवस धमक्या आल्यानंतर दानवेंची पोलिसात तक्रार. राज्यसभेच्या 37 पैकी 11 जागांसाठी मतदान सुरू. बिहारमध्ये 5, ओडिशा 4 आणि हरियाणातही 2 जागांसाठी मतदान. उरलेल्या 26 जागा बिनविरोध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.